व बुलढाण्याला प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचा नवीन आता मिळालेलं आहे, कशी प्रतिक्रिया राहील तुमची त्याच्यावर? महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात कधी नाही एवढे काँग्रेसचे हाल या मराठा जनतेने या निवडणुकांमध्ये केले. अगदी काँग्रेस संपायच्या स्टेजवर लोकांनी आणून ठेवलेली आहे आणि जो कोणी प्रदेशात झाला असेल त्याच्यासमोर खूप मोठं आव्हान पक्ष सांभाळण्याचं आहे, पक्षातली मंडळी सांभाळण्याचं आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाला उभारी घेण्याकरता नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष काँग्रेसने दिला, पण हे मोठं आव्हान त्यांना पेलावं लागणार आहे. खूप काम त्यांना करावं लागणार आहे. पक्षाची प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करून द्यावं लागणार आहे. तसंही हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या घराण्याच्या प्रति निष्ठा आहेच. गांधी प्रणवाशी ते जवळीक साधून आहे आणि त्या संबंधामुळे कदाचित त्यांना ही जबाबदारी मिळाली असेल. त्यांनी ती जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी अशी माझी त्यांना म्हणजे शुभेच्छा आहे. असं म्हणताय सपकाळ? नाही, ते काँग्रेसचा तर तो अजेंडाच आहे की हा देशच मुळात हिंदूंचा देश आहे आणि हिंदू संस्कृती ज्या देशात पाळली जाते आणि त्याच्यामुळे हिंदू धर्माच्या कार्यक्रमाला जर सनातनी किंवा जाती द्वेष हा समजला असेल तर त्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीचं ते लक्षण आहे. शेवटी या देशामध्ये आपले धर्माचे कार्यक्रम होणार आहेत. प्रभू रामाचं मंदिर त्या उभं राहिलंच आहे. प्रयागराजचं आता जवळपास 50 कोटीच्यावर जनता तिकडे जाऊन आलेली आहे. हे श्रद्धास्थान पूर्ण भारतीयवासियांचं आहे आणि अशा सगळ्या धार्मिक गोष्टीला अशा प्रकारे जातीवाद म्हणणं हे अर्थात 100% चुकीचं आहे. सध्या मराठा आणि ओबीसी संघर्ष पेटलेला आहे. कुठेतरी काँग्रेसनं ओबीसी चेहरा समोर करून कुठेतरी संघर्ष टाळण्याचा प्रयत्न. तुम्हाला जे वाटतं की मराठा आणि ओबीसी संघर्ष पेटला असं काही चित्र नाही आहे. निवडणुकाच्या निकालावर हे स्पष्ट झालेलं आहे. निवडणुकीच्या आधी बऱ्यापैकी हा विषय पांगवण्याचा प्रयत्न केला गेला, पण मतपेटीतून तसा काही सूर बाहेर पडलेला नाही आहे. कधी नाही एवढं प्रचंड मोठं असं विधानसभेमध्ये यश हे महायुतीला या ठिकाणी मिळालं आहे. त्याच्यामुळे ओबीसी, मुस्लिम, मागासवर्गीय, मराठा हे काही जातीवाद मला निवडणुकीच्या काळात दिसला नाही, आताही काही दिसत नाही. धनंजय केले की सरकारकडे नैतिकता नाही, नैतिकता ठेवून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, सपकाळ म्हणतात. मला वाटते कोणत्याही घटना, कोणत्याही चौकशा ह्या पुराव्याच्या आधारे होत असतात आणि अजूनपर्यंत तरी कोणत्याही यंत्रणेला, SITला असेल की आणखी ज्याही तपास यंत्रणा आहेत त्यांना डायरेक्ट कुठेही धनंजय मुंडेचा सहभाग दिसून आलेला नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी जी खंबीर भूमिका घेतली की जोपर्यंत यांचा इन्व्हॉल्वमेंट कुठे दिसत नाही, याच्याबद्दल कुठं पुरावा येत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्यावर कारवाई करत नाही, ही त्यांची भूमिका त्यांच्या पक्षाने स्पष्ट केलेली आहे. एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार केला, त्यावर संजय राऊतांनी टीका केली होती की शरद पवारांनी जायला नको होतो, खोटारडे माणूस आहेत, त्यांनी बेईमानी केली, महाराष्ट्राला लुटण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांच्याच पक्षात सोबत गेले ते, अशा प्रकारची टीका केली होती त्यांनी, संजय राऊतांनी. ते आता शरद पवार साहेब आणि मातोश्रीचे संबंध सगळ्यांना माहिती आहे आणि पवार साहेब राजकारणातील फार बुद्धिमान व्यक्तिमत्व आहे आणि जर एखाद्या माणसाच्या कार्याचा गुणगौरव जर केला असेल तर तो त्यांचा स्वभाव आहे. पण संजय राऊतांना एकनाथ शिंदेची कोणतीही चांगली गोष्ट कधी सर्व होत नाही. त्यांचीच काय, आमचा जोही आम्ही लोक काय आज 61 आमदार आहेत आणि आमचे जेवढे काही खासदार आहेत याची एकही गोष्ट त्याला कधी चांगली वाटत नाही. तो सदैव आमचा तिरस्कार करतो. पण शेवटी काल राजन साळवी गेले, काल 3 खासदार आमच्या एका नेत्याच्या पंक्तीला गेले, म्हणजे जेवणाला गेलेत, एक खासदार साहेबांच्या कार्यक्रमाला गेला. आज त्यांचा पक्ष सांभाळता त्यांच्या नाकात दम येणार आहे. किती लोक भविष्यात टिकतील, किती राहतील हे आज सांगू शकत नाही. त्याच्यामुळे राऊतांचा हा जळफळाट हा कायमच राहणार आहे.